नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी आपण मस्त अशी वाटीमध्ये उपवासासाठी लागणारी भगरीची इन्स्टंट अशी इडली मी वाटीमध्ये बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता की किती स्पंजी झालेली आहे। आता ती इडली कशी करायची ते आपण पाहणार आहोत। चला तर आपण तयारीला लागू। यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये भगर घ्यायची आहे। आता एका छोट्या पातेल्याचा मी इथं वापर करत आहे। एक वाटी मी भगर घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक छोटी वाटी आपल्याला दही लागणार आहे। दह्यामुळे आंबटपणा येतो आणि ती फर्मंट झाल्यासारखं पीठ वाटतं, म्हणजे जरा आंबूस लागतं। नंतर मीठ टाकलेलं आहे, थोडासा सोडा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे। आणि मिक्स करताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी किंवा नंतर ताक ॲड करायचं आहे आणि त्याच्यातल्या ज्या गिटळ्या होणार आहेत त्या व्यवस्थित अशा आपल्याला ह्याच्या साहाय्याने आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि ते एकदम फास्ट आपल्याला फिरवत राहायचं आहे। हे पीठ फास्ट फिरवल्यामुळे काय होतं, हे सोडा जो आहे तो व्यवस्थित असा ह्या मिश्रणामध्ये लागला जातो आणि ते पीठ आहे ते सर्व एकजीव होते, दोन्ही मिश्रण। तुम्ही बघू शकता की कन्सिस्टन्सी मी ह्याची कशी ठेवलेली आहे ह्या पातेल्यामध्ये। त्याच्यामध्ये रवा आणि दही टाकून तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता। आणि आता आपल्याला 1-2 मिनिटासाठी सेट करायला ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर आपण ह्याच्या छोट्या वाटीमध्ये मस्त अशा उपवासाच्या इडल्या बनवणार आहे। तिथे मी भगरीचा वापर केलेला आहे। पीठ नाही वापरलं, भगर वापरली आहे। आणि वाट्यांना आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। काही जणांच्या घरी काय होतं, इडलीचं भांडं नसतं ना, मग त्यांना प्रश्न असतो की आपण इडल्या कशा करायच्या। तर त्यांचं तुम्ही जर अशा पद्धतीने छोट्या वाट्यांना जर तेल लावलं आणि त्या वाट्या जर तुम्ही कढईमध्ये ठेवल्या तर त्याच्यापासून खूप छान अशा आपल्याला उपवासाच्या भगरीच्या इडल्या बनवू शकतात। आणि सर्व वाटीमध्ये आपल्याला हे जे भगरीचं जे आपण दही टाकून हे पीठ व्यवस्थित हलवून घेतलं होतं ते पीठ आता आपल्याला ह्या वाटींमध्ये सोडायचे आहे। आता सगळ्या वाट्यांना आपण व्यवस्थित असं हे भगरीचं आणि दह्याचं जे मिश्रण आहे, बॅटर आहे, ते आपण टाकणार आहोत। नंतर मी कढई गॅसवरती ठेवणार आहे, त्याच्यावर पाणी टाकलं आहे आणि आता पाणी ते उकळलं आहे। आता ज्या वाट्या आपण भगरीचं पीठ घालून ठेवलं होतं त्या वाट्या आपल्याला आता, म्हणजे भगरीचं मिश्रण टाकलं होतं त्या वाट्या आपल्याला आता या कढईमध्ये ठेवायच्या आहेत। जेवढ्या वाट्या बसतील तेवढ्या तुम्ही ठेवू शकता। जर वाट्या राहिल्या तर नंतर अजून एक दुसऱ्या कढईत किंवा ह्याचा राऊंड झाल्यानंतर तुम्ही त्या बाकीच्या वाट्या पण ठेवू शकता। पण माझ्या इथे वाट्या व्यवस्थित बसल्या आहेत, तुम्ही बघू शकता छान अशा व्यवस्थित बसलेल्या आहेत। आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे, जोपर्यंत व्यवस्थित असं वापरलं जात नाहीत। आणि त्यानंतर गॅस बंद करून ठेवायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त अशा इडल्या फुगलेल्या आहेत। आता ह्या थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक इडली आहे ती काढून घ्यायची आहे। आता एक इडली ह्या वाटीमधली आपण काढून घेऊया। खूप छान फुगलेल्या आहेत, अजिबात सुद्धा आतून निबर राहिलेल्या नाहीत। मी तुम्हाला एक आहे ती आतून खोलून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती स्पंजी अशी इडली झालेली आहे। ही भगरीपासून बनवलेली उपवासाची इडली आहे। एक तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। खूप स्पंजी अशी ही इडली आपण बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा जर उपवास असेल, साबुदाणा खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही भगरीपासून इडली नक्की बनवा आणि आमची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।